नमस्कार. बघा, विकासासाठी मोठे सरकारी प्रकल्प तर येतातच, पण जेव्हा त्यासाठी आपली स्वतःची जमीन जाते, तेव्हा आपल्या हक्कांचं काय? हा खूप मोठा प्रश्न आहे, नाही का? तर याच प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या कायद्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तो कायदा म्हणजे महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायदा 1986. असं समजा की हा कायदा बाधित होणाऱ्या प्रत्येकासाठी एक सुरक्षा कवच आहे. चला तर मग एकदम सोप्या भाषेत हा कायदा समजून घेऊया. तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इथे तुम्हाला म्हणजे तलाठी, ग्राममहसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन ऑफलाईन कामांमध्ये, शासनाच्या ताज्या अपडेट्समध्ये आणि महसुलाच्या सगळ्या बाबींमध्ये सविस्तर मार्गदर्शन मिळेल. आणि हो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि शासनाच्या इतर योजनांची सगळी माहिती इथे दिली जाते. आमचा उद्देश एकच आहे, तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना मदत करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं. त्यामुळे नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ती नोटिफिकेशनची बेल नक्की सुरू ठेवा. आज आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी हा कायदा इतका महत्त्वाचा का आहे? मग बाधित व्यक्ती आणि प्रकल्प म्हणजे नेमकं कोण आणि काय हे समजून घेऊ. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, पुनर्वसनात काय लाभ मिळतात, प्रक्रिया कशी चालते आणि शेवटी सगळं काही पुन्हा एकदा आठवू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून. हा कायदा महत्त्वाचा का आहे? जरा विचार करा. समजा एखादं मोठं धरण येतंय किंवा एखादा मोठा नॅशनल हायवे किंवा एखादी इंडस्ट्रीयल वसाहत. विकास तर होतो, मान्य आहे, पण अनेकांच्या जमिनी जातात, घरं उद्ध्वस्त होतात. अशा वेळी त्या बाधित कुटुंबांच्या मनात एकच भीती असते, आता आपलं काय होणार, आपले अधिकार काय आहेत, आपल्याला काय मिळणार हे माहिती असणं हे सगळ्यात जास्त गरजेचे. तर ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि तुमच्या हक्कांना एक कायदेशीर हमी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1986 साली हा कायदा आणला. आणि ह्या कायद्याचं वैशिष्ट्य काय माहितीये? तो फक्त जमिनीचा मोबदला देऊन थांबत नाही, तर बाधित झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपूर्ण पुनर्वसनाची जबाबदारी तो शासनावर टाकतो. हेच ह्या कायद्याचं खरं सामर्थ्य आहे. ओके, आता कायद्यातल्या काही महत्त्वाच्या शब्दांचे अर्थ समजून घेऊया, म्हणजे हा कायदा नेमका कोणाला आणि कधी लागू होतो हे एकदम क्लिअर होऊन जाईल. तर प्रकल्प बाधित व्यक्ती म्हणजे कोण? कायद्याच्या कलम 2(2) नुसार सोपं आहे. जेव्हा प्रकल्पाची घोषणा होते त्याच्या आधी किमान 1 वर्ष, किमान 1 वर्ष त्या बाधित होणाऱ्या जागेत राहणारं किंवा तिथे शेती करणारं कुणीही जे जमिनीमुळे विस्थापित होत आहे त्याला प्रकल्प बाधित व्यक्ती म्हटलं जातं. ही 1 वर्षाची अट खूप महत्वाची आहे, हे लक्षात ठेवा. आणि प्रकल्प म्हणजे काय? तर बघा, कलम 2(13) असं सांगतं की 200 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर परिणाम करणारे जे सिंचन प्रकल्प आहेत ते तर यात येतातच, पण त्यासोबतच राज्य सरकारने जाहीर केलेला कोणताही विकासाचा प्रकल्प, मग तो औद्योगिक असो, ऊर्जा प्रकल्प असो किंवा इतर कोणताही पायाभूत सुविधांचा प्रकल्प असो, तो या कायद्याखाली येतो. चला आता आपण त्या भागाकडे येऊया ज्याची सगळेच जण वाट बघत असतात, की ह्या कायद्यानुसार बाधित व्यक्तींना नेमके कोणते फायदे मिळतात हे जाणून घेणं प्रत्येकासाठीच अत्यंत महत्त्वाचं आहे. या कायद्यातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची तरतूद म्हणजे जमिनीच्या बदल्यात जमीन मिळणं. आता इथे बघा, तुमच्या समोर जो तक्ता आहे त्यात स्पष्ट दिलंय की तुमच्या गेलेल्या जमिनीच्या क्षेत्रानुसार तुम्हाला किती जमीन परत मिळणार. उदाहरणार्थ, जर 1.5 हेक्टरपर्यंत जमीन गेली तर तुम्हाला 0.60 हेक्टर जमीन मिळेल, किंवा समजा 2.5 ते 4 हेक्टर गेली तर 1.5 हेक्टर जमीन मिळते. म्हणजे बघा, ही फक्त पैशांची भरपाई नाहीये, तर तुमच्या उपजीविकेचं साधन तुम्हाला परत देण्याची ही एक कायदेशीर हमी आहे. पण पुनर्वसन म्हणजे फक्त जमीन देऊन झालं असं नाही. कलम 10 नुसार इतरही अनेक फायदे मिळतात. यामध्ये नवीन वस्तीत, ज्याला गाठाण असं म्हणतात, तिथे घर बांधण्यासाठी एक प्लॉट मिळतो. एवढंच नाही तर शाळा, प्यायचं पाणी, रस्ते, वीज यासारख्या सगळ्या मूलभूत सुविधा पुरवल्या जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या प्रकल्पाच्या ठिकाणी नोकरीत प्राधान्य मिळतं आणि घरसामान हलवण्यासाठी आर्थिक मदतही दिली जाते. अच्छा, 1 मिनिट थांबूया. इथपर्यंतची माहिती जर तुम्हाला खरंच महत्त्वाची आणि उपयोगी वाटत असेल ना, तर प्लीज आपल्या तलाठी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप ऊर्जा देतं. आता मुद्दा येतो की हे सगळे फायदे मिळवण्यासाठी प्रक्रिया काय असते आणि यात सरकारी अधिकाऱ्यांची काय जबाबदारी असते. हा भाग आपल्या तलाठी आणि महसूल अधिकारी मित्रांसाठी तर विशेष महत्त्वाचा आहे. ही सगळी प्रक्रिया एकदम ठरलेल्या 4 टप्प्यांमध्ये होते.
सगळ्यात आधी प्रकल्प आणि बाधित क्षेत्राची घोषणा होते. मग बाधित होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आणि मालमत्तेचं सर्वेक्षण केलं जातं. या सर्वेक्षणाच्या आधारावर एक डिटेल्ड पुनर्वसन योजना तयार होते आणि मग शेवटी त्या योजनेची अंमलबजावणी करून सगळ्यांना लाभ दिले जातात. ही एक पूर्णपणे कायदेशीर आणि पारदर्शक प्रक्रिया आहे. कायद्याने प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी पक्की केली आहे. कलम 4, 5 आणि 6 नुसार बाधित लोकांची अचूक यादी बनवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असते. ही योजना तयार झाल्यावर त्याला आयुक्त मंजुरी देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, बाधित व्यक्तींना त्यांच्या जागेवरून हलवण्याआधी त्यांना कायद्यानुसार मिळणारे सर्व लाभ दिलेच पाहिजेत याची खात्री अधिकाऱ्यांना करावी लागते. चला तर, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा समजून घेऊया, म्हणजे ते कायम लक्षात राहतील. फक्त 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. हा कायदा प्रकल्पग्रस्तांना काहीतरी दया म्हणून नाही तर कायदेशीर हक्क देतो. 2. फायद्यांमध्ये फक्त जमीन नाही तर घर, सुविधा आणि रोजगार यांचाही विचार आहे. 3. ही एक ठरलेली कायदेशीर प्रक्रिया आहे जी अधिकाऱ्यांना पाळावीच लागते. आणि 4. आपले हक्क काय आहेत हे माहीत असणं हेच ते मिळवण्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला ह्या संपूर्ण कायद्याची ओरिजिनल PDF कॉपी हवी असेल तर काहीच काळजी करू नका. फक्त तुमचा व्हॉट्सॲप नंबर खाली कमेंटमध्ये लिहा. आम्ही तुम्हाला ती PDF नक्की पाठवू. आणि जाता जाता एक आठवण, ज्यांनी अजूनही आपल्या तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज आता करा, विसरू नका. आज या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. मला आशा आहे की ही माहिती आपल्या सगळ्यांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल. लवकरच भेटूया पुढच्या एका महत्त्वाच्या विषयासह. धन्यवाद.